मित्रहो नमस्कार. या पाठीमागच्या लेक्चरला मित्रहो आपण शिवाजीराव पाटील कमिटी आहे, या शिवाजीराव पाटील कमिटीच्या संदर्भात आपण सविस्तरपणे भाष्य केले होतं. शिवाजीराव पाटील या उच्चाधिकार कमिटीमधील जी त्याचं प्रास्ताविक आहे, त्याचबरोबर ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, शिवाजीराव पाटील कमिटी स्थापन करण्यामागील जो हेतू आहे, जो उद्देश आहे शासनाचा, याविषयी या पाठीमागच्या लेक्चरला आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर मित्रहो, आजच्या या लेक्चरला शिवाजीराव पाटील समितीने ज्या शिफारशी केल्या होत्या, या शिफारशींच्या वरती सविस्तरपणे चर्चा आजच्या या लेक्चरला आपण करणार आहोत. मित्रहो, आपल्याला माहिती आहे की शिवाजीराव पाटील समिती ही सहकारातील उच्चाधिकार समिती म्हणून ओळखली जाते आणि या शिवाजीराव पाटील समितीची नेमणूक 2004 साली केंद्र शासनाच्या मार्फत नेमणूक केली होती. डिअर स्टुडंट्स, in the previous lecture we have discussed about the Shivajirao Patil committee as a part of introduction, historical background, objectives of appointment of Shivajirao Patil committee. So in this link we continue to this topic. For this lecture, friends, today we are going to discuss about the recommendation of Shivajirao Patil committee. Friends, we all know about us the Shivajirao Patil committee as called as high power committee in cooperative. The establishment of this committee was 2004. So friends, the committee was submitted his report in 2009. So friends, in this short introduction we are going to discuss the very important topic in this today's lecture. The topic was the recommendation of Shivajirao Patil committees. मित्रहो, या अगोदरच्या लेक्चरला आपण शिवाजीराव पाटील समितीच्या विषयी, त्याचं प्रास्ताविक, ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याचबरोबर प्रॉब्लेम्स अँड चॅलेंज बिफोर कोऑपरेटिव्स अँड ऑब्जेक्टिव्स ऑफ अपॉइंटमेंट ऑफ शिवाजीराव पाटील कमिटी यावर सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे. तर मित्रहो, या लेक्चरमध्ये आपण त्यावर थोडंसं कमी भाष्य करतोय आणि जे महत्त्वाचा आजच्या लेक्चरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे रिकमेंडेशन ऑफ शिवाजीराव पाटील कमिटी. फ्रेंड्स, या ज्या शिवाजीराव पाटील समितीने ज्या शिफारशी केलेल्या होत्या, महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या, यावर आज आपण सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. मित्रहो, हे लेक्चर प्रामुख्याने आपल्याला आज दोन विभागामध्ये महत्त्वाच्या विभागलेला आहे. तर या दोन विभागातले पहिला महत्त्वाचा विभाग म्हणजे शिवाजीराव पाटील कमिटी समितीची ज्या शिफारशी आहेत तो, आणि दुसरा म्हणजे या लेक्चरचं कन्क्लुडिंग रिमार्क म्हणजेच सारांश आणि समरी थोडक्यात आपण शेवटी लेक्चरच्या शेवटी आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण चर्चेला सुरुवात करूयात की शिवाजीराव पाटील समितीने सहकाराच्या विकासाविषयी, सहकार अर्थव्यवस्थेमध्ये सुदृढ होण्यासाठी, सहकाराची वाटचाल योग्य दिशेने होण्यासाठी शिवाजीराव पाटील समितीने कोणकोणत्या शिफारसी केल्या होत्या यावर सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. फ्रेंड्स, this lecture is mainly depend on two components. The first is the recommendation of Shivajirao Patil committees and second is the conclusion and summary of the lecture. So in the last part of this lecture we discuss about the conclusion and summary of the today's lecture. So friends, let's start with the recommendation of Shivajirao Patil committees.
मित्र हो, थोडक्यात आपण शिवाजीराव पाटील कमिटीचा जी प्रास्ताविक आहे आणि जो ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्याची चर्चा करूयात आणि लगेचच शिवाजीराव पाटील समितीने ज्या शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशींना सुरुवात करूयात. शिफारशींना सुरुवात करण्याऐवजी सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला थोडंसं कमिटीबद्दल माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो बघा, भारतामध्ये 2004 साली सहकारी चळवळीने आपल्या अस्तित्वाची 100 वर्ष पूर्ण केलं होतं, म्हणजेच एक शतक पूर्ण केलं होतं. केवळ सहकारी चळवळीला एक गौरवशाली परंपरा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, सहकारी चळवळीने व सहकारी संस्थांनी विविध क्षेत्रात जसजसे वित्तपुरवठा असेल, शेती असेल, दुग्ध व्यवसाय असेल, गृहनिर्माण असेल, विपणन संस्था असतील, विविध उद्योग असतील व सेवा असतील यांच्या विकासासाठी पर्यायाने समाजाच्या विकासासाठी भरीव योगदान दिल्याचं आपल्याला माहिती आहे. गेल्या शतकामध्ये सहकारी चळवळीने शेतकऱ्यांच्या तसेच सभासदांच्या जीवनामध्ये भरीव योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, सहकारी क्षेत्राच्या सुदृढीकरणासाठी त्यात कालानुरूप वेळोवेळी योग्य बदल करणे हे अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणूनच सामाजिक, आर्थिक किंवा जागतिक स्तरावर होणाऱ्या बदलांची नोंद घेऊन त्या बदलानुसार आपण त्यामध्ये बदल निर्माण करून जी आव्हाने आहेत त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, पुढील मार्ग सुखकर करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शन व शिफारशी सुचवण्यासाठी केंद्र शासनामार्फत एक समिती गठन करण्यात आलेलं होतं. मित्रांनो, या समितीचं गठन एक विशेष ठराव करून केंद्र शासनाने हाय पॉवर कमिटी ऑन कोऑपरेटिव्स या समितीची स्थापना केली आणि या समितीची स्थापना 2004 साली करण्यात आलेली होती. मित्रांनो, या कमिटीला मराठीमध्ये सहकारावरील उच्चाधिकार समिती असंही म्हटलं जातं. यामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सहकारावरील उच्चाधिकार समितीची स्थापना केव्हा झाली, तर त्याचं उत्तर आहे 2004. हा प्रश्न आपल्याला ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर मित्रांनो, या कमिटीने आपला जो रिपोर्ट आहे तो 2009 मध्ये सादर केला आणि या 2009 मध्ये सादर करत असताना शिवाजीराव पाटील हे या समितीचे अध्यक्ष होते. म्हणून याला आपण शिवाजीराव पाटील कमिटी रिपोर्ट असं म्हणतो. तर या छोट्याशा प्रास्ताविकानंतर मित्रांनो, आपण शिवाजीराव पाटील समितीने सहकाराच्या सुदृढीकरणासाठी जे कालानुरूप जे बदल सुचवले होते, ज्या शिफारसी सुचवल्या होत्या, त्या शिफारसींचा अभ्यास, शिफारसींची चर्चा आता आपण करूया. Friends, Shivajirao Patil committee was submitted an interim report with the regards to constitution amendment bills and changes required multi-stage cooperative societies act 2002. Friends, the interim report covered the following issues. The first issue was recommendation on proposed amendment to the constructions. Second is the recommendation on future amendments on MSCS Act 2002. Friends, this interim report was submitted in June 2007. So friends, the Shivajirao Patil समिती, या शिवाजीराव पाटील समितीने आपला प्राथमिक अहवाल हा राज्य शासनाला 2007 मध्ये सादर केला होता आणि ते शासनानं एक कायद्याच्या रूपात त्याचं रूपांतर करण्याचं ठरवलेलं होतं. म्हणून 2002 साली हा कायदा करण्याचं शासनानं ठरवलं होतं आणि जो प्राथमिक रिपोर्ट होता तो शिवाजीराव पाटील समितीने 2007 साली
शासनाला सबमिट केलेला होता. मित्रांनो, उच्चाधिकार समितीने एकूण सहकारी चळवळीचा आढावा घेतल्यानंतर ज्या महत्त्वाच्या समस्या, ज्या अडचणी ज्या समितीला लक्षात आल्या, त्या समित्याच्यावर अभ्यास, त्या अडचणींच्यावर, समस्यावरती अभ्यास करून भविष्यकाळात एक स्वतंत्र, स्वायत्त, लोकतांत्रिक स्वरूपाची समर्थ सहकारी चळवळ अस्तित्वात यावी यासाठी सहकारी क्षेत्रात करावयाच्या अपेक्षित बदलासह आपल्या अहवालामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या शिफारसी केल्या. त्यामध्ये पहिली आणि अत्यंत महत्त्वाची शिफारस आहे ती म्हणजे ए प्रोग्रेसिव्ह अँड इनबिल्टिंग लिटिगेशन्स. फ्रेंड्स, मित्र हो, याला आपण मराठीमध्ये प्रगतशील व सक्षम सहकारी विधिविधान असं म्हणतो. सो फ्रेंड्स, दी प्रोग्रेसिव्ह अँड इनबिल्टिंग लिटिगेशन. सो each state's cooperative law should be modified and it should reflect the modification in the letter and spirit of proposed by Chaudhary Bhima Prakash Committee reports. So friends, the definition was cooperation is cooperatives are autonomous association of person united voluntarily to meet their common needs and aspirations through the jointly owned and democratically controlled enterprises and adhering to cooperative principles and values, should be incorporated in Constitution of India MSCS Act 2002 and in all the state of cooperative societies. मित्र हो, प्रगतशील आणि सक्षम सहकारी विधिविधानाविषयी बोलत असताना आपल्याला या सहकारी कायद्यामध्ये एक आदर्श सहकारी कायदा कसा असावा आणि या सहकारी संस्थांच्या आर्थिक संस्था म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी यावर सविस्तरपणे चर्चा किंवा भाष्य या रिपोर्टमध्ये करण्यात आलेलं होतं. मित्रांनो, सहकारी क्षेत्राचे प्रतिबंधक स्वरूपाचे कायदे लक्षात घेऊन या क्षेत्राला स्पर्धात्मक जगात जागा उपलब्ध करून देण्यासाठी समितीने आदर्श सहकारी कायदा करावा असं मत नोंदवलं होतं. पारेख समितीने सुचवलेल्या राष्ट्रीय स्तरावर एकच आदर्श सहकारी कायदा अस्तित्वात यावा, जो राज्यावरील कायद्याची जागा घेईल, ज्याची उपयोगिता सीमांत आहे. आदर्श असा सहकारी कायदा हा सर्वसमावेशक असावा, ज्यामध्ये सरकारला नियम बदलण्याचा किंवा बनवण्याचा अधिकार नसावा, तसेच राज्य सरकारच्या अधिकारांचा या कायद्यात समावेश करावा. त्याचबरोबर सहकारी संस्थांना आर्थिक संस्था म्हणून कायदेशीर मान्यता द्यावी. म्हणजेच यासाठी सहकारी संस्थांच्या व्याख्यांची संविधान, बहुराज्य सहकारी कायदा व राज्य स्तरावरील सहकारी कायद्यांचा यामध्ये समावेश करण्याची शिफारस, ही महत्त्वाची शिफारस या रिपोर्टमध्ये शिवाजीराव पाटील समितीने केलेली होती. सो फ्रेंड्स, the next recommendation is the active member concept. This called as सक्रिय सदस्य संकल्पना. Friends, the committee appoint that the enable members participation in cooperatives to do away with non-users members, the MSCS Act
and State Cooperative Society Acts must provide a definition to active member. Friends, an active member is one who participated in affairs to the cooperatives using its service as prescribed in the bylaw of the cooperatives. Only active member having the rights to vote and contest the election of the boards. मित्रांनो, सक्रिय सभासदाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची शिफारस शिवाजीराव पाटील समितीच्या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलेली होती. त्यामध्ये सक्रिय व उपयोगकर्त्या सदस्यांनाच मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार देण्यात यावा असं मत या शिवाजीराव पाटील समितीने नोंदवण्यात आलेलं होतं. आणि त्यामध्ये जे अक्रिय उपयोगकर्ते आहेत या सदस्यांना, जे सक्रिय नसतात त्या सदस्यांना सदस्यत्वातून वगळून कायदेशीर प्रक्रिया सुचवण्यासाठी महत्त्वाच्या शिफारशी या आपल्या रिपोर्ट्समध्ये शिवाजीराव पाटील समितीने असे मत नोंदवण्यात आलेलं होतं. मित्रांनो, the third and important recommendation is the accountability of governing boards. प्रशासकीय मंडळाची जबाबदारी. Friends, accountability of government boards, it is also recommended that in order improve the effectiveness of the boards, their role and responsibility, professionalization and accountability should be interested properly in act. Every director should disclose the nature of concern or interesting at meeting of the board of directors. The cooperative ethos should be laid down by the cooperative in its bylaw. In business decision, the co-opted members should be allowed to vote. Any person elected as director on the board should undergo for the set of prescribed training programs with the 6 months of being elected to acquire the knowledge to discourage his and her responsibility. मित्रांनो, प्रशासकीय मंडळाची जी जबाबदारी आहे त्या मंडळाच्या जबाबदारीसाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना शिफारशी या रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये त्याने असं म्हटलं होतं की संचालक मंडळावरील ज्या व्यक्ती आहेत त्या व्यवस्थापकीय नियामक पदावरील व्यक्ती आणि यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या ह्या निश्चित केलेल्या होत्या आणि त्या पार पाडाव्या असं मत त्याने व्यक्त केलं होतं. ती पार पाडत असताना प्रशासकीय जे निर्देशकासाठी विश्वस्त स्वरूपाची जबाबदारी निश्चित करणे, तसेच त्यांच्यावर हितसंबंध विषयक माहिती जाहीर करणे हे बंधनकारक असावं असं या शिवाजीराव पाटील समितीच्या रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं. त्याचबरोबर सहकारी तत्वांचा विचार करून त्यानुसार निर्देशक मंडळावरील व्यक्तींचे निकष तयार करावे असंही यामध्ये म्हटलेलं होतं. त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या मंडळावर निवडून आलेल्या व्यक्तींना त्या क्षेत्रातील त्यांच्या कामकाजासाठी आवश्यक असणारे ज्ञान व कुशलता प्राप्त करण्यासाठी 6 महिन्याचे सक्तीचे प्रशिक्षण
घेतले पाहिजे आणि असं न केल्यास एखाद्या व्यक्तीला अपात्र ठरवावं असं महत्त्वाचं विधान या रिपोर्टमध्ये शिवाजीराव पाटील समितीने केलेलं होतं. मित्रांनो, यानंतरचं जे महत्त्वाचं त्यांनी मत व्यक्त केलेलं होतं ते म्हणजे सहकारी संस्थांतील व्यवस्थापकीय निर्देशकांच्या साठी पात्रता ठरवून ते कायद्याद्वारे बंधनकारक ठरवणे ही अतिशय महत्त्वाची अट या रिपोर्टमध्ये आपल्याला शिवाजीराव पाटील समितीने आपल्या रिपोर्टमध्ये घातलेली दिसून येते. मित्रहो, यानंतरची जी महत्त्वाची रिकमेंडेशन होती ती म्हणजे अवॉइड पॉलिटिशियन्स ऑफ कॉपरेटिव्स. फ्रेंड्स, the committee was recommended that the stop politicization of cooperatives, the existing loopholes in the law should be removed. Voting rights should be linked to patronage and restricted to active members. Restrictions on voting rights to members for the first 12 months after the joining cooperatives which guarded against the mass enrollment in cooperatives with the purpose of participating in elections. Law also provide rotational retirement of the board members and restrictions on contribution to political and religious organizations. मित्रांनो, सहकारी संस्थांच्या मधील जे राजकारण आहे ते राजकारण टाळण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या शिफारशी या रिपोर्टमध्ये शिवाजीराव पाटील समितीने होत्या. त्यामध्ये केवळ प्रामाणिक व सक्रिय सभासदांनाच मतदानाचा अधिकार द्यावा असं या समितीनं मत नोंदवलेलं होतं. त्याचबरोबर निर्णय प्रक्रियेत द्वितीय व उच्च स्तरावरील सहकारी संस्थांच्या मध्ये सक्रिय व मोठ्या उपयोगकर्त्यांना एका अधिकार द्यावा असंही म्हटलेलं आहे. त्याचबरोबर निर्देशक सदस्यांची चक्रीय सेवानिवृत्ती ही एक शिफारस निर्णय प्रक्रियेमध्ये पक्षपात करणे टाळावे. त्याचबरोबर व्यवस्थापनामध्ये नव्या विचारप्रणालीला जागा द्यावी हे मत यामध्ये नोंदवण्यात आलेलं होतं. मित्रांनो, सहकारी संस्थेत सदस्य म्हणून समावेश झाल्यानंतर पहिले 12 महिने मतदानावर बंदी असावी ही शिफारस निवडणुकीतील गैरप्रकार होण्यापूर्वी सदस्य भरती प्रक्रिया ही टाळावी अतिशय महत्त्वाची या समितीने नोंदवलेली होती. त्याचबरोबर सहकारी संस्थांना राजकीय आणि धार्मिक संघटनांच्या मध्ये योगदान करण्यावर प्रतिबंधक म्हणजे बंधन असावे, प्रतिबंध असावा असं मत या शिवाजीराव पाटील समितीच्या मध्ये यांनी नोंदवलेलं होतं. Friends, the next recommendation is the contribution from the government. Friends, the cooperative which have received government's equity funds to them, repartition of government equity by made mandatory within stipulated time frame. मित्रांनो, शासनाच्या भूमिकेबद्दल शिवाजीराव पाटील समितीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या. त्यामध्ये त्याने असं म्हटलं होतं, सहकारी क्षेत्राच्या उचित व मुक्त कामकाजासाठी नीती ठरवणे ज्याद्वारे
या क्षेत्राच्या कामकाजावरील अतिशय महत्त्वाची जी बंधने आहेत ती बंधने आपल्याला पाळावी लागतील आणि या काही जी अडचणी आणणारी बंधने आहेत ते कमी करून त्यांच्यावरील मुक्त बाजारपेठेवरील प्रवेशासाठी योग्य परिस्थिती निर्माण करावी असं मत या शिवाजीराव पाटील समितीनं नोंदवलेलं होतं. त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या मधील सहकारी भाग भांडवलाचे अनुदान व लाभांश ऋण रूपात रूपांतर करावे असंही मत त्यामध्ये नोंदवण्यात आलेलं होतं. मित्रांनो, सहकारी भाग असणाऱ्या संस्थांशी करार करून अशा ठिकाणी सरकारची भूमिका भाग भांडवलाचे निर्गमन होईपर्यंत सुनिश्चित करणं हे महत्त्वाचं धोरण यामध्ये त्यांनी आपल्या शिफारशीमध्ये नोंदवलेलं होतं. त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या मधील प्रमुख पदावर संस्थांच्या विनंतीशिवाय सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती न करणं, तसेच अशी नियुक्ती झाल्यास त्यासाठी कमीत कमी 3 वर्षाचा कालावधी सुनिश्चित करावा असंही मत या कमिटीने आपल्या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या मधील सदस्य, निर्देशक, त्यांच्या प्रशिक्षण व नेतृत्व विकासासाठी सर्वोच्च सहकारी संस्थांच्या प्रस्तावानुसार अनुदान देणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाची शिफारस यामध्ये नोंदवण्यात आलेली होती. त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या स्थापनेसाठी विशेष लक्ष द्यावे ही सुद्धा एक महत्त्वाची शिफारस या शिवाजीराव पाटील समितीमध्ये असलेले आपल्याला दिसून येते. सो फ्रेंड्स, द नेक्स्ट important recommendation is the enhance competitiveness. Friends, in order to enhance competitiveness, the law should enable cooperative to be decide their organizational structure and staffing, lowering down service conditions and remunerations, helping them to decide undertaking measures as formation of joint venture, partnership, sub-dealers, alliance, etc. They should be give a flexibility in taking business decision and mobilizing, etc. मित्रांनो, स्पर्धात्मक मध्ये वाढ करणे ही एक अतिशय महत्त्वाची शिफारस या शिवाजीराव पाटील समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये त्याने असं म्हटलं होतं की अस्तित्वात असलेल्या सहकारी संस्थांची संस्था स्तरावर समीक्षा व गरजेनुसार पुनर्बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यापारी संस्थांप्रमाणे सहकारी संस्थांचे एकत्रीकरण अर्थात सदस्य संख्या लक्षात घेऊन करावे असंही मत या समितीच्या माध्यमातून नोंदवण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन पद्धती, संगणकीय इत्यादीद्वारे खर्चात कपात करणे व कार्यशक्तीत वाढ करणे ही एक महत्त्वाची शिफारस यामध्ये शिवाजीराव पाटील समितीने नोंदवलेली होती. त्याचबरोबर उच्च अथवा वरिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या सहकारी संस्थांच्या कनिष्ठ स्तरावरील संलग्न संस्थांशी स्पर्धात्मकता टाळावी असं सुद्धा मत या शिवाजीराव पाटील समितीमध्ये सदस्यांनी नोंदवलेलं होतं. फ्रेंड्स, the next and very important recommendation is the human resource development and need for professionalism. Human resource development and need for professionalism. मित्रांनो, for the comprehensive human resource development encounter in the cooperative in committee recommendation that cooperative should in the undertake a member awareness and education programs regarding clarifying
their rights, responsibilities, and special efforts should be made to facilitate women and youth participation in the cooperation. The concept of family membership needs to give a serious considerations to attract youth. मित्रांनो, मानव संसाधन विकास आणि व्यावसायिकरण ही एक अतिशय महत्त्वाची शिफारस या उच्चाधिकार समितीने आपल्या रिपोर्टमध्ये नोंदवलेली होती. मित्रांनो, या संदर्भात विविध शिफारशी या शासनाने नोंदवलेल्या होत्या. त्यामध्ये महत्त्वाची अशी होती की सदस्य प्रशिक्षण व जागरूकता अभियान संस्थांच्या द्वारे राबवणे व त्यामध्ये सदस्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्याबाबत संवेदनशील माहिती पुरवली जाईल याकडे लक्ष द्यावे. त्याचबरोबर सहकारी चळवळीत तरुण वर्ग आणि महिलांच्या समावेशासाठी विशेष परिश्रम घ्यावे. तसेच कुटुंब सदस्य संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवावी. त्याचबरोबर सहकारी क्षेत्रातील नेतृत्वासाठी प्रशिक्षण हे सक्तीचे करावे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील सहकाराचा विकास केंद्र प्रशिक्षण योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे. त्याचबरोबर केंद्र सरकारद्वारा सहकारी क्षेत्रासाठी विशिष्ट संशोधन संस्थेची स्थापना करणे आणि सहकार क्षेत्रासाठी विशेष विद्यापीठाची स्थापना करावी, जेणेकरून सहकारी संस्थांच्या अंतर्गत नियमावली, मानव संसाधन नीतीविषयक खुलासेवार स्पष्टीकरणाचा अंतर्भाव तसेच संस्थेच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये सुद्धा यासाठी 2% निधीची कमीत कमी तरतूद करावी, असं या कमिटीच्या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलेलं होतं. तर मित्रांनो, यानंतरची महत्त्वाची जी शिफारस होती ती म्हणजे सरकारची भूमिका, द रोल ऑफ गव्हर्नमेंट्स. फ्रेंड्स, the role of governments is the very important part in the development of cooperative sectors. Friends, governments needs to ensure autonomous functioning of cooperative by facilitating the free and fair means the economic activity, conversion to equity into soft loan, and by reframing from the formation of cooperatives as a target hunting. State governments should not depute their officers to occupy key position unless asked for. मित्रांनो, सहकारी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारची जी भूमिका आहे ही सहकारी क्षेत्रामध्ये सरकारची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असं मत यामध्ये शिवाजीराव पाटील समितीच्या रिपोर्टमध्ये शिवाजीराव पाटील समितीने नोंदवलेलं होतं. त्यामध्ये सहकारी क्षेत्रात अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे हे मान्य करून सहकारी संस्थांनी आपल्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून सहकार्याचा विकास करणे या विषयाचा अंतर्भाव करणे, सहकार विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून सहकाराच्या विकासासाठी शासनाने अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडावी. त्याचबरोबर शासनाने जितक्या मोठ्या प्रमाणात सभासदांना आर्थिक ताकद देता येईल त्याप्रमाणे ताकद द्यावी आणि सभासदांच्या किंवा सदस्यांच्या हितासाठी काम करावे, असे मत या शिवाजीराव पाटील समितीच्या रिपोर्टमध्ये समितीच्या सदस्यांनी नोंदवलेलं होतं. अशी शिफारस या कमिटी शिवाजीराव पाटील समिती सदस्यांनी आपल्याला केल्याची दिसून येते. तर मित्रहो, अशा प्रकारे आज आपण या प्रमुख मुद्द्यांच्या आधारे
शिवाजीराव पाटील समितीच्या शिफारसींच्या वरती सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. उर्वरित जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण पार्ट 2 मध्ये कव्हर करणार आहोत, म्हणजेच याच्या पुढच्या लेक्चरला आपण कव्हर करणार आहोत. पण तत्पूर्वी या लेक्चरबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही डाऊट्स असतील, काही क्युरी असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. सो फ्रेंड्स, if you any doubt of the today's lecture, please ask freely. The next part of this lecture is the part 2 was the next day. मित्रांनो, आपण या पुढच्या लेक्चरचा काही भाग आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तूर्तास आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू.